आणि आता पुढच्या अर्ध्या तासात महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। माओवाद्यांचा शहरात हातपाय पसरवण्याचा प्लॅन आखलेला आहे। त्यासाठी माओवाद्यांनी रणनीती आखली आहे। माओवाद्यांचा प्लॅन सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलाय। महत्त्वाच्या शहरांवर माओवाद्यांचं लक्ष केंद्रित केलंय। त्यांच्या थिंक टँकची कागदपत्रे समोर आली आहेत। त्यातून लोकांमध्ये कसं मिसळायचं हे सांगण्यात आलंय। झोपडपट्ट्यांवर माओवाद्यांचं विशेष लक्ष केंद्रित झालंय। तशी कागदपत्र सापडल्यानं सुरक्षा यंत्रणा देखील अलर्टवर आहेत। त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी देखील माओवादी चळवळ फोफावू नये यासाठी रणनीती आखली आहे। भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेसोबत असल्याचं म्हटलंय। कायम शिवसेनेसोबत राहणार असल्याचं भोंडेकर म्हटलेत। विधान परिषदेसाठी सर्व पक्ष संपर्क साधत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। शिवसेनेकडून जे आदेश मिळेल तसं काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मी शिवसेनेच्या विचारांचा माणूस आहे। मुख्यमंत्री सांगतील मी त्यांना मतदान करेल असं मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे चंद्रकांत पाटील हे खडसेंना मतदान करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। विधान परिषदेच्या समर्थनासाठी अद्याप आम्हाला महाविकास आघाडी किंवा भाजपकडून फोन आलेला नसल्याचं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी म्हटलंय। राष्ट्रीय समाज पक्षाचे 2 आमदार आहेत। 1-2 आमदारांना फारसं महत्त्व नसतं। मात्र आमच्या पक्षाची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग उद्या होणार आहे। त्यानंतर आमच्या पक्षाची भूमिका ठरवू असं देखील जानकर यांनी सांगितलं। राज्यसभा निवडणुकीवेळी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार नाराज होते। संजय राऊतांच्या भेटीनंतर ही नाराजी दूर झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र ही नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे। संजय राऊत यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर विधान परिषदेच्या मतदानावेळी संजय राऊतांनी बूथ समोर उभं राहावं। मी त्यांना माझं मत दाखवून महाविकास आघाडीला मतदान करेन, म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवला जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोतांना जेवणाची उधारी मागणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक शिंगारे यांच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याचा सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सदाभाऊ खोत पंचायत राज समितीच्या बैठकीला आले असता शिंगारे यांनी अडवून बिल देण्याची मागणी केली होती। बीड नगर परिषदेमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडण्यात आलेली नाही। नगर परिषद हद्दीमध्ये अनुसूचित जमातीचे नागरिक राहत नाहीत का असा सवाल उपस्थित करत अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं नाही तर निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा आदिवासी सेनेचे अभिजित गायकवाड यांनी दिलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं। बीडमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये राडा झालेला पाहायला मिळाला। एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता। यावेळी त्या मुलीच्या सासरचे आणि माहेरचे नातेवाईक यांच्यामध्ये प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालं। सासरच्या मंडळींनी मुलीला त्रास दिल्यानं तिनं आत्महत्या केल्याचा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला आणि दोन्ही कुटुंबांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। गोंदियातल्या महालगाव मुरदाडा गावात जमावानं पोलिसांवर हल्ला केलाय। अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर आणि ट्रॅक्टर अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला। या अपघाती मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये संताप होता। गावकऱ्यांनी अपघातात मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह गावातल्या बाजारातील रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केलं। धुळ्यात आणखी एका अवैध सावकाराचा धक्कादायक कारनामा उघड झालाय। धुळे शहरातील एका ट्रॅव्हल्स मालकाला 2 लाख रुपये व्याजानं देऊन त्या बदल्यात तब्बल 22 लाख रुपयांची पठाणी वसूल केल्याचं समोर आलंय। त्यानंतर पुन्हा 11 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गणेश बागुल यांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। वाशिम जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याचं दिसतंय। मार्गाच्या दोन्ही काठावरील शेकडो हेक्टर शेती पावसाच्या पाण्यानं खरडून जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय।
मेथीच्या भावात मोठी घसरण झाली आहे। मेथीच्या जोडीला 1 रुपया देखील भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांना उभ्या पिकावर रोटर फिरवलाय। मनमाडमधील नारायण गिरासे या शेतकऱ्यानं मेथीमुळे मोठं त्यांचं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यात पाऊस लांबल्यानं पेरणा खोळंबलेल्या आहेत। बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा आहे। पाऊसनं विश्रांती घेतल्यानं पुन्हा मशागत करावी लागणार आहे। त्यामुळे पेरणीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। पावसानं विश्रांती घेतल्यानं लातूर जिल्ह्यात पेरण्या लांबल्यात। मृग नक्षत्राचा पाऊस वेळेमध्ये झाला नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। शेतकरी बाजारात खतं बी बियाणं घेण्यासाठी बाजारात येत नसल्यानं खतांच्या दुकानात देखील शुकशुकाट आहे। ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जुन्नरमध्ये रासायनिक खतांच्या आणि बियाण्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे। राज्यातील बळीराजाला या भाववाढीचा मोठा फटका बसतोय। युरिया, डीएपी, सुफला खतांच्या पोत्यामागे जवळपास 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पोटॅशच्या पोत्यामागे 700 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे शेती करणं अवघड झालंय। खरीप तोंडावर असल्यानं शेतकरी शेती कामाला लागलेला आहे। खरीपाच्या तोंडावर युरिया खतांची तस्करी होत असल्याचं समोर आलंय। अमरावतीतून मध्य प्रदेशात युरियाची तस्करी होते। कृषी विभाग आणि पोलिसांच्या मदतीनं हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी 240 युरियाच्या बॅगसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय, तर या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। 10वीचा निकाल जाहीर झालाय। यावर्षी राज्याचा 10वीचा निकाल 96.94% इतका लागलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे। यावर्षी 97.96% मुली उत्तीर्ण झाल्या, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.6% आहे। राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27% इतका निकाल लागलाय। 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलंय। तसंच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलंय। विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी। परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलंय। यंदा 10वीत ॲक्युरेट 35% मार्क्स मिळवण्याचा मान पुण्याच्या शुभम जाधव या नशीबवान विद्यार्थ्याला मिळालाय। पुण्यातील रमणबाग शाळेचा विद्यार्थी असून गंजपेठेत राहतो। केवळ योगायोग म्हणून 35% पडल्याचं तो प्रांजळपणे कबूल करतो आणि त्याचं आता अभिनंदन करण्यात येतं। नुकताच 10वीचा निकाल लागलेला असून तिकडे औरंगाबादमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या 2 मुलींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। पालघर तालुक्यातील वाडा बस स्थानकात झोपलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्याची घटना घडली होती। इंदुरा वाघ असं हत्या झालेल्या वृद्धेचं नाव आहे। हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। याबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात अनैतिक संबंधातून एका विवाहितेची तिच्या 2 मुलांसह हत्या करण्यात आली आहे। मुलांसह खून करून त्यांचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला। वेलंग शिरंबे इथे ही घटना घडली असून योगिता असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या स्मार्ट विलेज म्हणून ओळख असलेल्या साकेगाव येथे गावाच्या सुरक्षेसाठी आणि गावातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली। यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। या यंत्रणेचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे आणि आमदार संजय सावकार यांच्या हस्ते करण्यात आलं। पंढरपुरात कापड दुकानाला आग लागली। आगीमध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलानं आग विझवण्यात यश मिळवलंय। दरम्यान आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन सुरू असताना परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडली। बस बंद पडल्यानं नाशिक पुणे महामार्गावर ट्रॅफिक जाम झालं होतं। अखेर आंदोलक आणि पोलिसांनी बसला धक्का देत जवळच असलेल्या स्टँडमध्ये बस नेली।
नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात कार्यकर्ते संतप्त झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तापलं। औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली। राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं गेलं। ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला असून शिर्डीमध्ये देखील काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ संगमनेर येथे हे आंदोलन करण्यात आलं। आमदार सुधीर तांबेंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते। राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस बजावल्यानंतर वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली। कार्यकर्त्यांनी स्थानिक बस स्थानक चौकात अकोला नांदेड महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र शासनासह ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतरच राहुल गांधींची ईडीच्या माध्यमातून दडपशाही सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा सावंत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। याच आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीचा पुतळा जाळला। यावेळी ईडी आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती जिल्हा काँग्रेसच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गगनभेदी नारे लावून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। ईडी हा भाजपचा घरगडी झाल्याचा आरोप देखील यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी मार्फत चौकशीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसनं निदर्शन केलं। शहरातील महात्मा फुले चौकात हे आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याच्या घरांमध्ये रहिवासी राहतात। या रहिवाशांना घरांच्या जागा त्यांच्या नावावर करून देण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलं। तळेगाव दाभाडे येथील एका रो हाऊसमध्ये तब्बल 22 अतिविषारी घोणस जातीच्या सर्पांची पिल्लं आणि मादा सर्प आढळून आली। त्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांची बोबडी वळाली होती। याबाबतची माहिती मावळ संस्थेचे वन्यजीव रक्षक निलेश गराडे, जिगर सोळंकी, झाकीर शेख यांना मिळताच त्यांनी या घोणस सापांना रेस्क्यू करून जंगलात सुरक्षित सोडून दिलं। नांदेड जिल्ह्यातील पुरातन बाजारपेठ असलेल्या उमरी शहरातील अतिक्रमण नगर परिषदेनं हटवलं। उमरी शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता। याबाबत अनेक तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेनं थेट जेसीबी मशीन लावून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। यावेळी काही व्यापारी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये वाद देखील झाला। सांगलीत टपाल तिकिटाबरोबर स्वाक्षरी जमवण्याचा छंद एका अवलियानं जोपासलाय। गेल्या 50 वर्षांपासून गजानन पटवर्धन हे टपाल आणि स्वाक्षरी जमवण्याचं काम करतायत। मुंबईत नोकरीला असताना त्यांना टपाल तिकीट गोळा करण्याचा छंद लागला। त्यांच्याकडे 25,000च्या वर टपाल तिकीट आहेत। शिवसेनेच्या आमदारांची नुकतीच बैठक संपलेली आहे आणि अनिल देसाई बोलतायत, थेट जाऊया। हे आमदार विविध महाराष्ट्राच्या भागातून आले होते। आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य साहेब, सभागृह नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब, या सर्व मंडळींनी, नेते मंडळींनी ज्या पद्धतीनं आपण एक मतदानाची पूर्वतयारी, मतदान होण्यापूर्वी एक जी व्यवस्था करायला लागते, इलेक्शन मॅनेजमेंट जे आपण म्हणतो, त्यासाठी सर्व आमदार आपले बरोबर घेऊन आपण या ठिकाणी त्यांना ज्या काही जनरल प्रिलिमिनरी सूचना असतात
त्या सूचना देण्याचं हे होतं आणि आज आम्ही जिथं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या आमदारांना हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो मीटिंग जो हुई सर आज में क्या क्या तय हुआ सभी जितने विधायक शिवसेना के साथ हैं उनमें अपक्ष भी है, उनमें छोटे दल भी हैं, वो सभी शिवसेना का समर्थन बहुत बढ़िया है और महाविकास आघाड़ी का मैं कहूँगा पूरा समर्थन गाड़ी बघा तर शिवसेना आमदारांना पवई येथील रेनेसॉन्स हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी बस ही सह्याद्री अतिथीगृहात आलेली आहे आणि शिवसेना आमदारांची नुकतीच बैठक इथे संपलेली आहे आणि त्याच विषयी शिवसेना नेते अनिल देसाई ही माहिती देत होते। थोड्याच वेळात आता सर्व आमदार हॉटेलवर राहण्यासाठी रवाना होणार आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मोर्चे बांधणी एकंदरीतच सुरू झालेली पाहायला मिळते। नुकतीच शिवसेनेच्या आमदारांची बैठक संपलेली आहे। आता शिवसेना आमदारांना पवई येथील रेनेसॉन्स हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी बस ही सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात आमदार सगळे हॉटेलवर राहण्यासाठी रवाना होतील। राजकीय पक्षांना आमदारांना दरम्यान शिवसेनेचे आमदार हे हॉटेलकडे रवाना झालेले आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फोडाफोडी होऊ नये त्यामुळे आता शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। शिवसेनेची ही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। दरम्यान शिवसेनेचे आमदार हे हॉटेलकडे रवाना झाले असल्याचं कळतंय। सर्व जे आहे ते थांबले होते त्यांची आज बैठक संपलेली आहे आणि या बैठकीनंतर आता शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते पवई इथल्या रेनेसॉन्स हॉटेलमध्ये निघणार आहेत आणि तिथे पुढील 3 दिवस हे आमदार वास्तव्यास असणार आहेत। आमदारांना सुरक्षितरित्या ठेवण्यात येणार आहे। आपल्यासोबत काही शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना नेते आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। विधान परिषद निवडणूक आहे 20 जूनला, त्यासाठी सर्व सज्जता जी आहे ती सुरू आहे। अनिल परब साहेब नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीने राज्यसभे पाठोपाठ आता विधान परिषदेसाठी देखील सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवावं लागत आहे, काय सांगाल? प्रत्येक पक्ष हा आपल्या आमदारांना एकत्र ठेवत असतो। त्याचं कारण असं असतं की अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना व्यवस्थित समजवून निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया समजून सांगणं गरजेचं असतं आणि ही प्रक्रिया समजून सांगण्यासाठी सगळ्या आमदारांना एकत्र ठेवावं लागतं। हे एकत्र ठेवण्याच्या मागचं कारण एकच आहे, प्रत्येक पक्ष हे करत असतो, कुठलाही पक्ष याला अपवाद नाही आणि एकत्र सगळ्या आमदारांना निवडणुकीला घेऊन यावं लागतं। त्याला निवडणुकीची प्रक्रिया समजून सांगावी लागते। आम्ही सगळं समजून सांगितल्यानंतर देखील आपण बघितलं की मागच्या वेळेला काही मतांवरती आक्षेप घेतला गेला। मागच्या झालेल्या निवडणुकीतल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी देखील आम्ही घेणार आहोत, म्हणून सगळ्या सूचना देण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवलेलं आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला फटका बसला, तो पुन्हा बसून यासाठी काय नियोजन केलं जाणार आहे? आमदारांना कशा प्रकारे प्रशिक्षित केलं जाणार आहे? हे आता 2 दिवस सगळे आमदार एकत्र आहेत। मतदान कशा पद्धतीने करायचं, त्याची पद्धत काय आहे, बरेच आमदारांना हे मतदान माहीत असतं, परंतु काही आमदार हे नवीन निवडून आलेले आहेत, यांना देखील मतदानाची प्रक्रिया समजून सांगावी लागते आणि ही प्रक्रिया सांगण्यासाठी आता 2 दिवस एकत्र आहेत। हे सगळे प्रक्रियेची बाबतीमध्ये आमदारांना समजून सांगितलं जाईल। अपक्ष आमदार भुयार यांनी सांगितले आहे की मी अपक्ष आमदार म्हणून मतदान करणार, तर माझ्या आमदार मतदान करते वेळी शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील पाठवावं जेणेकरून विश्वास जो आहे तो सार्थ ठरेल। एक विश्वास राहिली नाही का? असं निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठली प्राविधान नाही आहे की असं दाखवून मतदान केलं जातं। दाखवून केलेलं मतदान बाद होतं हे त्यांना देखील माहिती आहे, परंतु हा विषय आता संपलेला आहे। राज्यसभेच्या निवडणुकीचे विषय संपलेले आहेत, आता विधान परिषदेची निवडणूक आहे आणि म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पूर्णपणे काळजी घेऊन आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणेल, या बाबतीत कुठलीही शंका नाही। अपक्ष आमदारांना गळस लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, भाजप देखील अनेक अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे, त्यांना कसं तुम्ही स्वतःवर ठेवणार? बैठकीला येणार नव्हतेच ते, त्यांनी अगोदर सांगितलं, ते आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये कधी येतील आणि आमदारांना मार्गदर्शन करतील।
अपक्ष आमदारांना कसं ठेवणार सोबत, कारण विश्वासार्हता कुठेतरी पणाला लागली. अपक्ष आमदार आमच्या बरोबर आहेत ना, जे आमचे सहयोगी आहेत, आमच्या बरोबर अपक्ष आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही कुठलाही विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. मुख्यमंत्री मार्गदर्शनासाठी येणार, या बैठकीला मुख्यमंत्री येणार होते मार्गदर्शन करायला, ते नाही, आले असं कोणी सांगितलं नाही की मुख्यमंत्री येणार होते. सर्व आमदारांना आम्ही आज एकत्र बोलवलं होतं. मुख्यमंत्री आता जिथे आमदार ठेवले जातील तिकडे येऊन मार्गदर्शन करतील. आता हिंदीमध्ये सर, आता हिंदीमध्ये सांगा की आज की बैठक थी, क्या गाइडेंस किया गया है? हिंदी बोलते. अरे सर साइड केबल काढा ना यार, ये काढली मी केबल. हा यार केबल. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.